नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण 36 साईजचं पेपर कटिंग करणार आहे। 4 टक्सचं ब्लाऊज आहे। याची कमेंट खूप दिवसापासून आली होती। मी ब्लाऊज कसं शिवायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। हे आपण आता पेपर कटिंग करू। सर्वात आधी मी उंची घेते, 13ची उंची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं। 13 आणि 1 14। आपल्याला पेपर चौकोन कापायचा आहे। थोडंसं वाढवावं लागतं, त्यामुळे पेपर हा थोडा मोठा घ्यायचा। म्हणजे कसं 9, 10, 11 अशा प्रकारे मी पेपर चौकोनी कापते। पण आता थोडं जास्त लागणार आहे, कारण आपल्याला टक्स मोडायचे, तर थोडं बाजूला वाढवावं लागतं। सरळ रेष द्यायची आणि पेपर कटिंग करून घ्यायचा। बघा, उंची घेतली मी 13 आणि 14। याच्यात तुम्ही जास्त उंची घेतली तर फक्त योकपट्टीचं माप वाढवायचे, बाकी काहीच बदल करायचा नाही। सर्वात आधी मुंडा घेऊ। मुंडा 5.5 इंचाचा घेतला आहे। 36 छाती आहे, त्याला 5.5 इंचाचा मुंडा घेतला आहे आणि 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं आहे। बघा, बघू शकता 5.5 इंचाचं शोल्डर आहे आणि 5.5 इंचाचा मुंडा घेतला आहे। आता इथं आपण चौकोन मांडून घेऊ। 5.5 इंचाचा मुंडा आहे आणि 5.5 इंचाचं शोल्डर आहे। 9, 10, 11 छातीचा चौथा हा 9 येतो, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचं, 11 इंच आणि सरळ रेष चौकोन मारण्यासाठी चौकोन करून घेऊ आपण। तुमच्याकडे स्केल असेल तर स्केलने मारा। आता मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच असा आकार द्यायचा। मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाखवले, तसं जरी केला आकार द्यायला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। आकार व्यवस्थित द्या। आणि आता गळा रुंदी 2.5 इंचाला 1 रेष कमी, 5.5 इंचाचं शोल्डर आहे आणि 2.5 इंचाला 1 रेष कमी अशी गळा रुंदी घ्यायची, म्हणजे 2.25 येईल। 2.5 आली तरी चालेल, 2.25 आला तरी चालेल, म्हणजे शोल्डरला काहीच प्रॉब्लेम होत नाही उतरायला। आणि 5.5 इंचाचं मी मुंडा घेतलेला आहे आणि गळा 5.5 इंचाचा किंवा 5.5 इंचाचा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता ही तिरकी रेष येते, कारण खाली 2.25 आहे। गळा रुंदी मी खाली 2.25 घेतली आणि वरती 2.5ला 1 रेष कमी, 1 इंच वरती आणि असा गोल आकार द्यायचा। फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वने तुम्ही मस्त आकार देऊ शकता। माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी हाताने, आता मला प्रॅक्टिस झालेली आहे। व्यवस्थित आकार द्यायचा गोल। बघा, थोडं बाहेरून द्यायचा आकार, म्हणजे बॉडी जास्त ब्रॉड येणार नाही। व्यवस्थित आकार द्यायचा। इथे चौकोन मारायचं आहे आपल्याला। हा एक्स्ट्रा पेपर मी कशासाठी ठेवला आहे, आपल्याला थोडं पुढे वाढवायचे, कारण टक्स द्यावे लागतात, त्याच्यामुळे मुंड्यापासून इथं 1/2 इंच साईडला घ्यायचं, कारण आपल्याला मुंड्यामध्ये 1 टक्स द्यावा लागतो, मग तिथे थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे हे 1/2 इंच आहे। बघा, इथे आपल्याला टक्स द्यावा लागतो, मग त्याच्यासाठी 1/2 इंच पुढे घ्यायचं। 1/2 इंच घ्या। हे फक्त फ्रंट साईडला घ्यायचं आहे, बॅक साईडला नाही घ्यायचं। आता दोन्ही आकार आपण देऊन घेऊ। आणि कटोरीमध्ये असं काही करायचं नाही आहे, हे इथं आपल्याला टक्स मारावे लागतात, कपडा मोडला जातो, त्याच्यामुळे हे टक्ससाठी आपण वाढीव घ्यावं लागतं। आता योकपट्टी आपण करून घेऊ। उंची कमी जास्त असेल ना, त्याप्रमाणे योकपट्टी करून घ्यायची। आता योकपट्टीचं 3ची आणि 2.5 अशी घेतली मी। आता याच्यात जर उंची जास्त असेल, म्हणजे 15-16 असेल, तर मग 3.5, 3 अशी घ्यायची आणि असा खोल आकार द्यायचा, थोडासा खोल आकार द्यायचा। बघा, बघू शकता, मस्त असा खोल आकार द्यायचा। आता इथे योकपट्टीच्या इथे पण आपल्याला 1 टक्स द्यावा लागतो, म्हणजे बॉडीमध्ये, तर तिथे पण आपल्याला 1 इंच थोडंसं वाढवून घ्यायचं। बघा, इथे 1 इंच वाढवायचे, हा योकपट्टीच्या इथून वाढवायचं आहे आणि अशी तिरकी रेष मारायची तिथे। इथे मी 1/2 इंच घेतलं टक्स देण्यासाठी, आणि योकपट्टीच्या इथे पण आपल्याला टक्स द्यावाच लागतो, म्हणजे बॉडीला, आणि अशी तिरकी रेष मारायची। जास्त वाढवायचं नाही आहे, कारण आपण इतके मोठे मोठे टक्स देत नाही, आणि इथं गोल आकार द्यायचा। बघा, ही झाली पूर्ण बॉडी तयार। व्यवस्थित आखून घ्यायचं। मुंडा आणि शोल्डरवरती जास्त काम करायचं, व्यवस्थितच आले पाहिजे ते। बघा, तिथे 1 टक्स असतो आणि इथे 1 टक्स असतो, मग ह्या टक्सला हे 1 इंच आणि वरच्या टक्सला 1/2 इंच। आता आपण कटिंग करून घेऊ।
कटिंग व्यवस्थित करायचं आहे. खालचा जो पार्ट आहे ना तो आपल्याला साधा पाहिजे, म्हणजे त्याला काय वाढवलेलं नाही पाहिजे. पहिले वरचा मुंडा कापून घेऊ आपण. आता हे व्यवस्थित कापून घ्यायचं. तुम्हाला असं सरसगट कापता येईल तर तसं कापा, नंतरला असा चौकोन द्यायचा. मी आधी योगपट्टी कापून घेतली. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं, फक्त खालची साईड कमी पाहिजे वरच्या साईडपेक्षा, असं करायचं. योगपट्टी काढून घेतली मी पहिले. त्याच्यानंतर दोन्ही साईड वेगळ्या करायच्या आहेत आपल्याला, नॉर्मली जसं करतो तसं. आता आपल्याला योगपट्टी थोडी वाढवून पण घ्यायची बरं का. हे बघा इतकं कमी पडेल ना आपल्याला, मग तेवढी वाढवून पण घ्यायची. ती कशावरती, कपड्यावरती वाढवून घ्यायचं. आता मी हा खालचा भाग कापून घेते, कारण हा वाढीव झाला ना आता, तो कापून घेते मी. ते पण मोजून घ्यायचं, 9, 10, 11 असं व्यवस्थित मोजून घ्यायचं. बघा 9, 10 आणि 11 2 इंच मिळवलेत आपण त्याच्यामध्ये, आणि व्यवस्थित कापून घ्यायचं. फॅन चालू असलं की हवा, हे असं कापून घ्यायचं. आपण एका ठिकाणी 1 इंच वाढवले, एका ठिकाणी अर्धा इंच टक्स मारण्यासाठी. हा चौकोन पूर्ण तयार झालेला, ते आता आपण साईडला ठेवू. आता आपल्याला ते कापायचं नाही, आतला मुंडा काढून घेऊ आपण. तुम्ही हे डायरेक्ट ना पेपरचं जे आहे ना ते डायरेक्ट कपड्यावरती पण कटिंग करू शकता. पण काय होतं, कधी कधी आपण विसरून जातो, त्याच्यामुळं दुसरा पेपर तयारच करून घ्यायचा. आणि योगपट्टी पण तसंच करायचं. योगपट्टी पण थोडीशी वाढवून दुसऱ्या पेपरवरती घ्यायची, म्हणजे पूर्ण पॅटर्न आपल्याला तयार भेटतं. कधी लक्षात नाही राहत की आपल्याला कुठं वाढवायचं आहे, काय वाढवायचं, हे लक्षात राहत नाही. गळा व्यवस्थित कापून घ्यायचा गोल आकारामध्ये साईडला. आता मी हा पेपर पूर्ण ठेवून आणि व्यवस्थित आपल्याला वाढवायचं आहे. आता व्यवस्थित वाढवायचे. हा साईडचा भाग आपल्याला वाढवायचा नाही, कारण आपण त्याच्यातच वाढवून घेतलेला आहे. जर तुम्हाला परत वाढवायचं असेल तुम्ही परत पण वाढवून घेऊ शकता, पण मला आकार व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यासाठी मी ते आधीच वाढवून घेते. आता हे व्यवस्थित आखून घ्यायचं. तर 2 रेषा पुढे न्यायचं, गळ्यापासून 2 रेषा पुढे, कारण काचपट्टी बटनपट्टीमध्ये जातं. आखून घ्यायचं व्यवस्थित. पट्टी असेल तर पट्टीचा उपयोग नक्कीच करा तुम्ही. व्यवस्थित आखून घ्या. आपण मुंडा वगैरे सगळं कापलेलं आहे, कारण आपल्याला फक्त खालच्या साईडने वाढवायचं आहे. त्याच्यामुळे पेपरवरती व्यवस्थित करून घ्यायचं, कपड्यावरती लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित आखून घ्या. इथे आपण 2 रेषा वाढवायच्या. ही सरळ रेष मारून घ्यायची. खाली पण 2 रेषा, वरती पण 2 रेषा, असं वाढवून थोडंसं पुढे घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. बघा, बघू शकता, जास्त नाही घ्यायचं. कपड्यावर पण थोडंसं वाढतं बरं का, कारण आपण आखतो ना. हा बघू शकता तुम्ही, जास्त मी वाढवलेलं नाही आहे. 2-2 रेषा असं वाढवून घ्यायचं. बघा, बघू शकता तुम्ही, 1 ते 2 रेष, जास्त वाढवायचं नाही. 2 रेषा वाढवा. आणि आता खाली आपल्याला किती घ्यायचं ते बघा. पेपरवरती व्यवस्थित आखून घ्यायचं. अर्धा इंच आपल्याला तिन्ही बाजूनी, चारही बाजूनी खालच्या साईडने वाढवायचे. अर्धा इंचच वाढवा, जास्त वाढवू नका, कारण योगपट्टीसुद्धा आपल्याला थोडीशी वाढवावी लागते. आणि व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचं. बस एवढंच वाढवायचं असतं. जर आपण दुसरा पेपर घेतो तेव्हा मी कपड्यावरती का नाही म्हणते, कारण हे लक्षात राहत नाही आपल्या, मग आपल्याकडनं तसंच कटिंग होतं आणि ब्लाऊज चुकतं. त्याच्यासाठी हे सगळं पॅटर्न जे आहे ते व्यवस्थित तयार करून घ्यायचं. म्हणजे कसं आपण टेन्शन फ्री राहतो की नाही, गडे हेच आखायचं आहे मला. कधी कधी आपल्या डोक्यातनं निघून जातं. 36 चेस्ट आहे, त्याची मला कमेंट होते आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी टाकला आहे. थोडं बघा, अर्धा इंच इथे खाली 1 इंच वाढवलेलं आहे. अर्धा इंच सगळीकडनं अर्धा. आता आपण हे कापून घ्यायचं, व्यवस्थित कापून घ्यायचं. टक्स जेव्हा मारतो ना आपण तेव्हा थोडं थोडं सगळीकडनं कमी होतं, त्याच्यासाठी वाढवण्याचं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होतं, ब्लाऊज उंचीला कमी होईल, छातीत बसणार नाही, किंवा मग फिटिंगला व्यवस्थित होणार नाही, फिटिंगला कमी पडेल. म्हणून हे वाढवण्याचं हे खास कारण आहे. व्यवस्थित कापून घ्यायचं. आणि जो पहिला आपण कापलेलं होतं ना ते अजिबात यूज करायचं नाही. आपण तयार केलेलं पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न व्यवस्थित आहे. आता मागचा गळा, त्यांचा मागचा गळा 7चा होता, आणि जसं आपण 2.5ला 1 रेष कमी, त्याचप्रमाणे अशी याची गळा रुंदी घ्यायची आणि खाली 2.5-3 इंचाची घ्यायची. आणि टक्स मारून घ्यायची, व्यवस्थित गोल आकार द्यायचा छान. तुमच्याकडं फ्रेंच कर्व असेल
तर फ्रेंच क्राऊननी तुम्ही छान आकार देऊ शकता. माझ्याकडं नाही आहे बघा, तरी मला व्यवस्थित आता सवय झालेली आहे. आणि मला खास म्हणजे ना वेळ नसतो व्हिडिओ काढायला, त्यामुळे व्हिडिओ खूप लेट येतात. कमेंट तुम्ही जरी टाकली तरी मी त्या व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेलच. 4 आणि 4 अशा प्रकारे टक्स मारायचं आणि खाली थोडंसं कटिंग करायचं. का कटिंग करायचं ते तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले, कारण फिटिंग खाली लटकते त्याच्यामुळे हे कट करावं लागतं. आणि थोडं मुंड्यात मग आपण जे सगळं ब्लाऊज शिवल्यानंतर थोडं मुंड्यात कमी जास्त होतं, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. गोल आकार द्या मस्त. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवनवीन आणि व्यवस्थित टिप्स तुम्हाला देत जाईल, म्हणजे तुम्ही पण शिकाल आणि इतरांना पण शिकवाल. हे अशा प्रकारे पॅटर्न तयार होतं. योगपट्टी वाढवायचं विसरू नका, तसं मी दाखवलंच आहे तुम्हाला आत्ता. कारण कपड्यावर पण कधी कधी वाढवायचं आपण विसरतो, शिलाईमध्ये जातं ना, त्याच्यामुळे कपड्यावरती वाढवावं लागतं. व्यवस्थित पॅटर्न कापायचं आणि जे पहिलं पॅटर्न होतं ते घ्यायचं नाही, कारण त्याला खालून वाढवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते आपण घ्यायचं नाही. बघा तुम्ही बघू शकता, मी एकावर एक ठेवून दाखवले तुम्हाला. असंच जर तुम्ही पेपर कटिंग केलं आणि शिवलं ना तर खरोखर ब्लाऊज खूप छान बसेल, खूप सुंदर बसेल. आणि ब्लाऊज कसं शिवायचं हे त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. पहिले तो व्हिडिओ टाकलेला आहे, नंतर हा टाकला आहे. पहिल्यांदा हा बघा आणि मग तो बघा आणि ब्लाऊज शिवा. बघा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल, कारण हे जे ब्लाऊज मी शिवलं होतं ब्ल्यू कलरचं खूप छान बसलं होतं, काहीच कंप्लेंट आली नाही त्याची. थोडीशी योगपट्टी वाढवून घ्यायची, म्हणजे कमी नको पडायला. खालून पण व्यवस्थित वाढवून घ्यायचं. आता आपल्याला योगपट्टी वाढवायची. मी सर्व तयार करून दिलं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला परत काहीच प्रॉब्लेम होणार नाही. का इथं वाढवायचं का तिथं वाढवायचं, तसं काहीच करायचं नाही. सगळं रेडी आहे. अर्धा इंच वाढवायचं, जास्त नाही वाढवायचं. आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो, ज्यावेळेस टक्स वगैरे मारून होतात ना, त्यावेळेस योगपट्टी याचं अंतर मोजून आणि मगच योगपट्टी लावायची. तसं लावायची नाही, उंचीत फरक पडतो. आता योगपट्टीचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आणि टक्स कसे मारायचे, मी जेव्हा मी ब्लाऊज शिवते त्यावेळेस मारते. मी पेपरवरती मारून दाखवलेले नाही आहेत, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि टक्स कसे मारायचे ते त्याच्यामध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. छान कप बसतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघा, ही योगपट्टी आपण आता फेकून द्यायची, म्हणजे हे पॅटर्न तुम्हाला पूर्ण तयार आहे. दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही, कुठंच काही वाढवायचं नाही. डायरेक्ट असंच कटिंग करायचं आणि शिवायचं. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित टिप्ससहित तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पण शिकाल आणि ब्लाउजेस शिवाल, ही अपेक्षा. चला तर मग परत भेटूया एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये लवकरच. व्हिडिओ काढायला तसा वेळ नसतो, पण जर काही कमेंट असेल तर त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल की काय करायचं काय नाही करायचं. अशा प्रकारे हे बघा, पूर्ण योगपट्टी बसली. त्याला थोडी कमी जास्त योगपट्टी झाली तरी चालेल, काही नाही. म्हणजे टक्स मारल्यानंतर थोडंफार होतंच, पण कमी नको पडायला. जास्त असलं तरी चालेल, पण कमी पडायला नको. 36 छाती 4 टक्स ब्लाऊज. अजून काही वेगळं पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय पाहिजे आणि मी तसे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. बघा, 4 टक्सची कटिंग एकदम व्यवस्थित झालेली. बाय, पुन्हा भेट.